उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी आणि आदित्य ठाकरे बालिश अशी टीका बावनकुळेंनी केली आहे। तर 600 कोटींचा भूखंड एका रुपयात घेणाऱ्या बावनकुळेंना अटक करा अशी मागणी राऊतांनी केली आहे। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं हा गुन्हा आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे। जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये। 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही। जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती। मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे। असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात। मग देशातला करार राहो किंवा विदेशातला करार राहो तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतं, एकाच ठिकाणी होत असतात। त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत, आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत। त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही आहे। ते 2 वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले, त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाही आहे। जे कोणी सद्गृहस्थ आहेत बावनकुळे हे तेच ना ज्यांनी 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला, हेच ते गृहस्थ ना। 600 कोटीचा भूखंड ज्याने 1 रुपयाला घेतला असा बालिशपणा आम्ही कधी करणार नाही। महाराष्ट्र लुटण्याचा 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला, हा काय? ईडी कुठे आहे? सीबीआय कुठे आहे? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी याला महसूल मंत्रीपद दिलं, हा मोठा गुन्हा आहे।